नमस्कार. स्त्री शक्तीचा जागर या उत्सवाच्या 5व्या दिवसात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. समाजासाठी जगणं म्हणजे स्वतःसाठी हजारो जीव जगणं अशीच एक तेजस्विनी आपल्यासोबत आहे, जिने सामाजिक क्षेत्रात समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे आपल्या वक्तृत्वाच्या शैलीतून समाजात विचारांची क्रांती घडवली आहे आणि आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक युवक युवतींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. अशी एक युवती रणरागिणी म्हणजे कामाक्षी महालकर आज आपल्यासोबत आहे. कामाक्षी, आमच्या सर्व युवा शक्तीकडून तुझं सहर्ष स्वागत आहे. तर सुरुवातीला तुझी ओळख आणि तुझ्या कामाबद्दल थोडक्यात आम्हाला सांग. सर्वात प्रथम तुझं खूप मनापासून धन्यवाद की या व्यासपीठावर मला बोलण्याची तू संधी दिलीस आणि ही छोटीशी मुलाखत घेण्यासाठी मला तू निवडलंस. मी माझं इंट्रोडक्शन करून देते. माझं नाव कामाक्षी लक्ष्मण महालकर. माझं शिक्षण BCom पूर्ण झालेलं आहे आणि मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यामध्ये मी सभासद आहे आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन या ठिकाणी पण मी कार्यरत आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे वक्तृत्व ही माझी आवड आहे आणि या माध्यमातून मी स्टेटमध्ये डिबेट कॉम्पिटिशनला देखील सेकंड रँक युनिव्हर्सिटी लेवलला मिळवलेली आहे आणि आज सामाजिक क्षेत्रामध्ये मी सामाजिक उपक्रमामध्ये बऱ्यापैकी कार्यरत आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे तू सामाजिक क्षेत्रामध्ये वक्तृत्वाची आवड आहेच आणि सामाजिक क्षेत्रातही काम करते. मग तुला ही सामाजिक क्षेत्रात काम करण्याची नेमकी प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा मिळाली म्हणजे मी लहान असल्यापासून माझी आई सर्वप्रथम आशा सेविका होती आणि त्यावेळी त्यांना म्हणजे पगार पण नव्हता शासनाकडून आणि ती बऱ्याच प्रमाणात गावामध्ये म्हणजे रुग्णांची सेवा असेल किंवा बाकी सामाजिक उपक्रमामध्ये ती पुढे असायची आणि तिच्याकडनं मला प्रेरणा मिळाली. आणि त्यानंतर ज्या वेळेला मी माझं 12वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी SPK मध्ये आले तेव्हा मी NSS मध्ये 2 वर्ष लीडर होते आणि ते उपक्रम कॉलेजमध्ये करता करता समाजामध्ये मला अशी आवड निर्माण झाली की बाबा तळागाळातील समाजातील लोकांसाठी आपण काहीतरी करू शकतो. तर माझी मम्मी आणि NSS या दोघांकडूनही मला समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. तर सामाजिक क्षेत्रात तू सांगितलं की प्रेरणा कुठून मिळाली, तर वक्तृत्वाची तुझी आवड कशी निर्माण झाली आणि कधी? मी लहान म्हणजे 1ली ते 4थी पर्यंत मी खूप चांगलं लिखाण करायचे. म्हणजे माझे शिक्षक मला सांगतात एक छोटासा कुठलाही विषय दिला म्हणजे मला कथा लिहायची खूप आवड होती आणि 5वीत जी बांद्याची नेहरू युवा वक्तृत्व स्पर्धा असते त्यामध्ये माझा पहिल्यांदा उत्तेजनार्थ नंबर आला होता. खरं तर तिथून मला प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर मला शाळेतील शिक्षकांनी एवढं चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्या वर्षीपासून दरवर्षी मी त्या स्पर्धेला भाग घेत होते आणि दरवर्षी माझा नंबर यायचा. आणि खऱ्या अर्थाने 8वी नंतर मला तालुकास्तरीय व्यासपीठ मिळालं आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर युथ फेस्टिवल असेल किंवा मग युनिव्हर्सिटीला युथ फेस्टिवलमध्ये मी पार्टिसिपेट केलं आणि आज त्याच माध्यमातून कुठल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये बऱ्यापैकी माझ्याकडे म्हणजे मला अनुभव आहे आणि खूप चांगल्या प्रमाणात मला लोकांकडून शिकायला मिळालं आणि ही एक उत्तम अशी आवड निर्माण झाली जेणेकरून व्यासपीठावर मी स्वतःचं मत मांडू शकते. हो, आता बघतेच आम्ही एकदम धडधड रणरागिणी सारखं तू बोलत चाललेली आहे. चांगली म्हणजे तू वक्तृत्व क्षेत्रामध्ये आवडही चांगल्या पद्धतीने निर्माण केली आणि बोलतेसही छान. तर आता तू सध्या कोणत्या विषयावरती काम करते किंवा कोणत्या समुदायासाठी असेल किंवा कशा पद्धतीने कार्य करते? सध्या मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन यांच्या मार्फत मी कार्यरत आहे आणि या संस्थांमार्फत आम्ही तळागाळातील समाजातील लोकांपर्यंत की ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. जसे की आरोग्य कॅम्प असेल म्हणजे कोलगावमध्ये आम्ही धारगडमधील जे आयुर्वेद हॉस्पिटल आहे त्यांच्या मार्फत एक मेडिकल कॅम्प ऑर्गनाईज केला होता आणि त्यावेळी 350 लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्याचबरोबर मल्लसम्राटच्या मार्फत अजून म्हणजे वक्तृत्व स्पर्धा आम्ही आयोजित केली आणि त्यात युवक असतील म्हणजे 18 ते 21 किंवा 30 वर्षापर्यंतचे युवक असतील त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे तिथे पार्टिसिपेट केलं होतं. त्याचबरोबर कुस्ती स्पर्धा असतील किंवा वेगवेगळ्या म्हणजे 8 मार्चला महिला दिन असतील प्रत्येक महिलांचा सन्मान करणं, बाजारामध्ये जाऊन महिलांपर्यंत पोहोचून एक छोटासा त्यांचा सन्मान आम्ही केलाय. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारात सामाजिक उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि आपला फायदा त्यांना किती जास्तीत जास्त होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि नक्कीच भविष्यात अजून या दोन्ही संस्थांमार्फत म्हणजे मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे अजून समाजातील बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या भल्यासाठी आम्हाला खूप चांगले उपक्रम करायचे. करतीलच कारण आणि करायलाच पाहिजे. तू यंग नेतृत्व आहे, युवती आहे. कामाक्षी, मग एवढ्या सगळ्या विविध क्षेत्रामध्ये तू काम करत असताना तुला ज्यावेळी एखाद्या वेळी अपयश आले तर तू त्यावेळी काय करते किंवा खंबीर राहण्यासाठी कशा पद्धतीने तू पुन्हा एकदा उभारून राहते? खूपच छान प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं झालंय. खरं तर मी
खूप इमोशनली अशी एक व्यक्ती आहे आणि घरात लहान असल्यापासून एकुलती एक मुलगी असल्यामुळे बरोबर. लाडात वाढलेली आहे. परंतु ज्या वेळेला मी बाहेर पडले खऱ्या अर्थानं कॉलेज नंतर, तर बऱ्याच प्रमाणात मला अपयश आलं, आजही येत आहे. परंतु ज्या वेळेला मला कुठल्याही बाबतीत अपयश येतं, मी सर्वात बरोबर. पहिल्यांदा हाच विचार करते की अपयश त्याच व्यक्तींना येतं जी व्यक्ती प्रयत्न करत असतात. जी लोक प्रयत्न करत नाही त्यांना अपयशही येत नाही आणि यशाचंही त्यांना तेवढं काही पडलेलं नसतं. आणि ज्या वेळेला मला अपयश येतं त्याच वेळेला सगळ्यात पहिलं मी माझ्या आईकडे बघते आणि तिच्याकडे बघल्यानंतर मला असं वाटतं की मला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. या अपयशाने खचून न जाता अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे लक्षात ठेवून मी माझ्यामध्ये अजून मला कुठले बदल केले पाहिजे व का मला अपयश आलं या गोष्टींचा सकारात्मक दृष्टीने विचार करून पुढे बाबा मला अजून खूप प्रयत्न करायचे, स्वतःची स्वप्न गाठायचे, या दृष्टीने मी विचार करते. चांगली गोष्ट आहे. आणि तू एक यंग नेतृत्व करते बरोबर, युवक युवती आहे, तर आजच्या पिढीतील युवक किंवा युवतींना पुढे जाण्यासाठी तू काय संदेश देशील? समाजामध्ये आपल्या आज युवक युवती बऱ्याच प्रमाणात आपल्याला सक्रिय सहभाग दिसताना कुठेतरी अभाव वाटतोय की बाबा आपली जी आताची युवक पिढी आहे त्यांचा एक दृष्टिकोन हा चौकटीपुरता मर्यादित झालेला आहे, म्हणजे व्यापक नाही. म्हणजे मी माझं कुटुंब किंवा माझं करिअर झालंय याच बाबतीत बऱ्यापैकी युवक समाधानी वाटतात. परंतु असं नाहीये. जर असा विचार आपल्या क्रांतिकारांनी केला असता तर कदाचित आज आपल्याला स्वातंत्र्यही मिळालं नसतं. त्यामुळे जर आपण समाजामध्ये आपलं करिअर चांगलं करत असतो तर आपल्या कमाईतला 1% समाजासाठी दिला पाहिजे किंवा आपल्याकडनं जर एखादी सामाजिक उपक्रम होत असतील तर त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मग माझं आताच्या युवक पिढीनं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही या समाजात राहता आणि या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ही भूमिका तुमच्यात असली पाहिजे आणि ही भावना जाणून तुम्ही छोटंसं का होईना तुमच्याकडनं जे काही कार्य होईल ते जरी केलात तरी मला असं वाटतं समाजात नक्कीच बदल घडून येईल आणि युवकांचा दृष्टिकोन देखील सकारात्मक होईल असं मला वाटतं. हो नक्कीच, हा आवाज तुझ्या सगळ्या युवक युवतींपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त बदल होऊ शकतं. तर कामाक्षी, आता तुझ्या मते स्त्री शक्ती म्हणजे काय? माझ्या मते स्त्री शक्ती म्हणजे स्त्रियांचं म्हणजे बोलायला झालं तर स्त्रीचं अस्तित्व असणं हेच माझ्यासाठी स्त्रीची मोठी शक्ती असं म्हणेल मी. कारण देवाने जेव्हा स्त्रीला निर्माण केलं त्यावेळेला तिला अशी निर्माण केली की ती सर्वांपेक्षा जास्त सहनशक्ती स्त्रियांमध्ये असते. म्हणजे एखाद्या बाळाला जन्म देताना आईला किती त्रास होतो आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल किंवा महिन्याला मुलींना ज्या मासिक पाळी येते त्यावेळी इतका त्रास होऊन सुद्धा ते समाजामध्ये आपलं रुटीन जे आहे ते व्यवस्थित ठेवत असतात. त्याचबरोबर एक आई ज्यावेळेला एक स्त्री एका घरात जगत असते त्यावेळेला ती एक मुलगी असते, एक आई असते, कोणाची तरी बायको असते. म्हणजे स्त्री ही इतरांसाठी जास्त जगते, म्हणजे इतरांचा जास्त विचार पहिली करते आणि नंतर स्वतःच्या अस्तित्वावर येते. तर मला असं वाटतं स्त्रियांसाठी या जगात अशक्य कुठलीच गोष्ट नाही. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचं स्त्री म्हणून असलेलं अस्तित्व हीच स्त्रियांची मोठी शक्ती आहे असं माझं म्हणणं आहे. खूप चांगल्या पद्धतीने तू सांगितले स्त्री शक्ती म्हणजे काय. तर कामाक्षी, आपण मुलाखतीमध्ये एक छोटासा रॅपिड फायर करूया. मी काही प्रश्न विचारते त्याचे उत्तर दे. तर पहिला, की तुझं आवडतं प्रेरणादायी वाक्य? माझं आवडतं प्रेरणादायी वाक्य म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे 4थी पासून माझं जे वाक्य आहे आतापर्यंत मला हेच प्रेरणादायी वाक्य आहे. दुसरं, तुझं रोल मॉडेल कोण? माझी मम्मी. त्याच्यानंतर समाजसेवा की वक्तृत्व एक निवडायचं झालं तर? समाजसेवा. आवडतं पुस्तक? मी संत सिंधुताई सपकाळ आत्मचरित्र. कामात सर्वात जास्त साथ देणारा व्यक्ती? माझे आई वडील. एका शब्दात कामाक्षी म्हणजे काय? प्रेमळ डोळे. वा, खूप छान. तर आता मुलाखतीचा शेवट करत असताना सगळ्या महिलांना, युवक युवतींना तू काय संदेश देशील? इतकाच देईल की आता नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये एक कुठली पण मंडळ असतील ती 9 दिवस खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम करतात. तिथे महिला येऊन फुगडी घालतात किंवा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा तिथील जे युवक असतील ते बऱ्याच प्रमाणात सक्रिय सहभाग दिसतात. 9 दिवस ते तहान भूक हरपून तिथे काम करत असतात. परंतु असं करत असताना आपण देवीचं पूजन करतो. मग त्याचप्रमाणे आपल्या घरात आपली आई आहे, बहीण आहे किंवा समाजात ज्या स्त्री आहेत त्या सुद्धा कोणाच्या तरी आई बहीण आहेत याचा विचार करू ती या समाजामध्ये कशी सर्वात जास्त सेफ राहील याचा विचार तरुणांनी केला पाहिजे. त्याचबरोबर हे 9 दिवस फक्त आईची किंवा देवीची भक्ती करून चालणार नाही तर आयुष्यभर की आपण स्त्रियांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे. कारण आता आपण बघतोय स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय आणि असे असताना आपले युवकांनी जर प्रत्येकाने विचार केला की स्वतःपासून सुरुवात केली आणि जर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःमध्ये बदल केला तर मला असं वाटतं समाजात असे अनुसूचित प्रकारही घडणार नाहीत आणि
नवरात्रीच्या उद्देशाने मी एवढं स्त्रियांना सांगेन की तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होता, फुगडी घालता, परंतु त्याचबरोबर एक स्वतःसाठी जगणं कुठेही विसरू नका. कारण स्त्री ही बऱ्याच वेळा इतरांसाठी जगताना आपली दिसते. मग एक आई असेल, आजी असेल किंवा एखादी मुलगी असेल, यांना मी एवढंच सांगेन की स्वतःसाठी थोडा का वेळ काढून तुमच्यामध्ये जे कौशल्य आहे, जर तुम्हाला डेव्हलप करण्याची एखादी संधी मिळाली तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. कारण पूर्ण आयुष्यभर जगत असताना ती स्वतःच्या इच्छा मारून जगत असते. म्हणजे एखादी आई असेल जी उत्तम जेवण बनवणारी व्यक्ती असेल, जर आता बघायला गेलं आपण शिक्षणमध्ये शेफ वगैरे असतात, म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या हॉटेलमध्ये शेफ महिला असतात, परंतु त्यावेळेस आपली म्हणजे माझी आता आई आहे त्यावेळेस एवढं म्हणजे शिक्षणही उपलब्ध नव्हतं आणि तेवढी समाजामध्ये सक्रियताही नव्हती. परंतु आता स्त्रियांकडे खूप मोठी संधी आहे. मग आता ज्या वर्किंग वुमन देखील असेल त्यांनी स्वतःसाठी वेळ काढून बाबा माझी इच्छा काय, नाहीतर असं नको व्हायला की स्वतःसाठी जगायचं राहून गेलं. तर सर्वांनाच, युवकांना आणि स्त्री महिलांना माझा असा संदेश आहे की 9 दिवस तुम्ही जसं कार्यक्रम करता किंवा एकमेकांचा आदर करता तसंच कायम स्त्रियांचा आदर करा आणि समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडे बघा. तुमचा दृष्टिकोन आपोआपच चांगला होईल आणि समाजामध्ये बदलही घडून येईल असं माझं